विद्वानांची विद्वत्ता त्यांच्या शब्दातून नाही, त्यांच्या डोळ्यांतून ओसंडत असते. मी विद्वान आहे असं सांगावं लागत नाही, त्यांच्या चेहऱ्यावरच्या प्रखर तेजानं ओळखावं ते साऱ्यांनी. आणि या मूढबुद्धी जगाला हे सांगायची गरजच काय? आम्ही आमच्या जगापेक्षा असणारं वेगळंपण आमच्या विद्वत्तेतून कधीच दाखवून दिलंय. बुद्धिमंतांच्या आखाड्यात हा शेषाचार्य नेहमीच जिंकत राहिलाय. शेष या शब्दाचा अर्थ कळतो? शेष म्हणजे सगळ्यांना पुरून उरणारा. सवय जडली मनाला आता सतत जिंकण्याची, त्यामुळे एवढीशी हार सुद्धा आता जीव घेणी वाटते. तो चंद्र पाहिला आकाशात, कसा लोभस दिसतो अगदी. विद्वानही तसाच असतो त्या चंद्रासारखा, अंधारावर मात करणारा. पण त्या चंद्रावरचे खडतर खासखळगे, त्याची ती दुसरी काळीकुट्ट बाजू कधी जगासमोर येतच नाही. होय, सतत जिंकण्याचा अभिमान बाळगणारा मी आज असाच कुठेतरी आतून हरलोय. दिव्याखाली अंधार असावा ना, तसाच माझ्याच बौद्धिक प्रकाशाखाली माझा पुत्र मूढबुद्धी व्हावा. उंदीर कुरतडतो ना एखाद्या शुभ्र वलयांकित वस्त्राला, त्याचप्रमाणे मीही कुरतडला जातोय, रोज कणाकणानं संपत जाणाऱ्या चंद्रासारखा. पण मी हार मानणार नाही, कारण हार मानणं माझ्या रक्तातच नाही. काहीही झालं तरी मी मागे शेष उरणार. माझं शेषाचार्य हे नाव सार्थ करणार.